अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पितृपक्षाबद्दल जाणून घेणार आहोत। सध्या पितृपक्ष सुरू आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला पितरांची सेवा करायची असते। असं म्हणतात की या काळामध्ये आपले पितरांची सेवा जर आपल्याकडनं घडली तर आपले पितर संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात आणि त्यामुळेच बघा आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं हे खूप जास्त महत्त्वाचं आहे। आपल्या जन्मानंतर किंवा आपल्या जन्माच्या आधी जे आपले वडीलधारी माणसे आहेत, जे देवाघरी केलेले आहेत, त्यांच्या काही इच्छा अपूर्ण राहतात आणि त्यामुळे बघा त्याचा त्रास आपल्याला होत असतो कुठेतरी आणि त्यामुळेच पितृदोष तयार होत असतो। पितृदोषाची अनेक लक्षणे असतात। पितृदोष ज्या व्यक्तीला असतो तसं पाहिलं तर पितृदोष हा सगळ्यांनाच असतो, फक्त तो काहींना कमी प्रमाणात असतो तर काहींना तो प्रखर असतो। बघा ज्यांच्याकडनं पितरांची सेवा घडत नाही अशा व्यक्तीला पितृदोषाचा त्रास होत असतो आणि त्यामुळेच आपल्याकडनं पितरांची सेवा घडली पाहिजे। कारण की आपले पितर जर संतुष्ट असतील ना तर आपण केलेल्या सगळ्या सेवेचं फळ आपल्याला मिळत असतं। आपण केलेले पुण्य कर्म असो, आपले चांगले कर्म असो, आपण जी काही सेवा करतो, ज्या काही भगवंतांची आपण सेवा करत असतो त्या सेवेचं फळ आपल्याला मिळायला लागतं आणि आपल्या जीवनातल्या शारीरिक, आर्थिक, मानसिक ज्या काही अडचणी आहेत, जो काय आपल्याला त्रास होत असतो तो दूर होत असतो। पितृदोष आपल्याला जर असेल ना तर आपल्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो, जसं की शारीरिक असू द्या, मानसिक असू द्या, आर्थिक असू द्या। त्या व्यक्तीवरचं कर्ज वाढत जातं, तो कधीही कर्जमुक्त होत नाही। त्याचप्रमाणे त्याच्या घरामध्ये त्याला कधीही सुख जाणवत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं समाधान त्याला मिळत नाही। त्याचबरोबर संतती सुख सुद्धा त्या व्यक्तीला मिळत नाही। त्या व्यक्तीला शैक्षणिक अडचणी येत असतात, विवाह करण्यास त्या व्यक्तीला अडचणी येत असतात। अनेक अडचणी फक्त आणि फक्त पितृदोषामुळे आपल्याला जाणवत असतात आणि त्यामुळेच पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याकडनं काही सेवा घडणं, आपल्या पितरांची सेवा घडणं हे तितकंच महत्त्वाचं आहे। भाद्रपद कृष्ण पक्ष पौर्णिमा ते अमावस्या हा जो काही काळ आहे हा पितृपक्षाचा काळ असतो। या काळामध्ये आपले पितर ज्या तिथीला निर्माण झालेले असतील त्या तिथीला आपल्याला त्यांच्या आवडीचे पदार्थ बनवून आपण पान ठेवत असतो, त्यांना आपण जेवू घालत असतो। त्यामुळे आपले पितर संतुष्ट होत असतात आणि आपल्याला आशीर्वाद देत असतात। या सगळ्या गोष्टी आहेतच आणि या काळामध्ये आपण आपल्या पितरांना जेवू घालत असतो, त्यांना संतुष्ट आपण करत असतो। पण त्याचबरोबर या काळामध्ये आपल्याकडनं त्यांच्यासाठी काही सेवा घडल्या पाहिजे। आता त्यातली सगळ्यात महत्त्वाची सेवा आहे ती म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत हे पारायण आपल्याला या काळामध्ये करायचं आहे। कधीही जेव्हा तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही या पितृपक्षामध्ये हे पारायण करायला चुकवू नका। कारण की बघा आपण सगळे मनुष्य कोणता ना कोणता ऋण आपण घेऊन जन्माला आलेलो असतो। मग त्यामध्ये देव ऋण असेल, ऋषी ऋण असेल, मनुष्य ऋण असेल, भूत ऋण असेल किंवा पितृ ऋण असेल। जर पितृऋण आपल्याला असेल तर आपल्याला पितृदोषाचा त्रास होत असतो आणि हा त्रास होऊ नये म्हणून यावर रामबाण उपाय म्हणजे संक्षिप्त श्रीमद भागवत हा ग्रंथ परमपूज्य गुरुमौलींनी आपल्यासाठी तयार केलेला आहे आणि या ग्रंथाचं पारायण आपल्याकडनं घडलंच पाहिजे। तर बघा भागवत पारायण आता ज्यांना शक्य आहे त्यांनी अवश्य करावं, पण आपण सगळेजण सांसारिक आहोत, प्रत्येकाला शक्य होईलच असं नाहीये। त्यामुळे हा जो काही ग्रंथ आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाची छोटीशी आवृत्ती आहे, हे पारायण आपल्याला करायचं आहे। हे पारायण अगदी आपण साध्या सोप्या पद्धतीने सहज करू शकतो आणि आपल्या पितरांचा आशीर्वाद आपण प्राप्त करून घेऊ शकतो। आणि परमपूज्य गुरुमौलींनी सांगितलं आहे की जो कोणी व्यक्ती या ग्रंथाचं पारायण करतो त्या व्यक्तीला कधीही जीवनामध्ये पितृदोषाचा त्रास जाणवत नाही किंवा त्या व्यक्तीला कधीही जीवनामध्ये कुठल्याही अडचणी, संकटे येत नाही। त्याचबरोबर बघा आपण आपला पितृदोषाचा त्रास घालवण्यासाठी आपण नारायण नागबली करतो किंवा इतर कोणत्या आपण पूजा करतो, अनेक पैसे आपण खर्च करतो या पूजेसाठी। पण जर तुम्ही संक्षिप्त श्रीमद भागवत हे पारायण न चुकता दर एकादशीला किंवा आता पितृपक्ष सुरू आहे या पितृपक्षामध्ये तुम्हाला जेवढे जास्तीत जास्त पाठ या ग्रंथाचे करणं शक्य असतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा। यामुळे तुम्हाला कधीही कुठली पूजा करण्याची वेळ येणार नाही, कारण फक्त या ग्रंथामुळे तुम्हाला कधीच पितृदोषाचा त्रास तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला जाणवणार नाही। बघा पितृदोषाचा त्रास हा प्रत्येकालाच असतो, फक्त तो काहींना कमी असतो तर काहींना तो प्रखर असतो। ज्यांना प्रखर असतो त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो। बघा शेवटी आपले जे काही वडीलधारी माणसे आहेत, आपण जन्माला येण्यापूर्वीचे असू द्यात किंवा नंतरचे असू द्यात, तर ते वडीलधारी माणसांनी आपल्यासाठी अनेक कष्ट घेतलेले असतात। आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक कष्ट सोसलेले असतात, त्यामुळे त्यांचे ऋण आपल्यावर असतात।
म्हणून हे जे काही पितृऋण आहे हे फेडण्यासाठी संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं पारायण आपल्याला करायचं आहे। तुम्हाला या पितृपक्षामध्ये जेवढे हे पाठ करणं शक्य असेल तेवढे करण्याचा प्रयत्न करा। हा ग्रंथ वाचायला आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात आणि ही भगवान विष्णूंची सेवा आहे, कारण की भगवान विष्णू या जगाचे पालन करत आहेत आणि जेव्हा आपल्याकडनं भगवान विष्णूंची सेवा घडत असते तेव्हा आपले पितरांना सद्गती प्राप्त होते आणि त्यामुळे आपले पितर सुद्धा आपल्याला संतुष्ट होऊन आपल्याला आशीर्वाद देत असतात। म्हणून लक्षात घ्या की तुम्हाला संक्षिप्त श्रीमद भागवत या ग्रंथाचं पारायण तुम्हाला करायचं आहे। या ग्रंथाचं पारायण करायला आपल्याला 1.5 ते 2 तास लागतात। जे नवीन सेवेकरी आहेत त्यांना 2-2.5 तास लागू शकतात। बघा, हा ग्रंथ वाचण्यापूर्वी आपल्याला सगळ्यात आधी श्री स्वामी स्तवन पठण करायचं असतं, जे या ग्रंथामध्ये दिलेलं आहे। त्यानंतर आपल्याला 1 माळ श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा असतो। एक वेळेस आपल्याला गणपती अथर्वशीर्ष पठण करायचं असतं। गणपती अथर्वशीर्ष सुद्धा या ग्रंथामध्ये दिलेलं आहे बघा। त्यानंतर बघा, आपल्याला 24 वेळा गायत्री मंत्राचं पठण करायचं असतं। 1 माळ विष्णू गायत्री मंत्र जप करायचा असतो। 1 वेळा आपल्याला पुरुष सूक्त पठण करायचं असतं आणि 1 वेळेस आपल्याला श्री सूक्त पठण करायचं असतं। पुरुष सूक्त आणि श्री सूक्त हे आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे, तुम्ही त्यातून बघून तुम्ही पठण करू शकता। आणि त्यानंतर अध्याय पहिला सुरू होतो। यामध्ये स्कंद असतात आणि या ग्रंथामध्ये अध्याय 14 आहे, स्कंद 12 आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा असतो। पूर्ण ग्रंथ तुम्हाला वाचायचा असतो। त्यानंतर श्रीमद भागवत महात्म्यम आहे, ते तुम्ही पठण करू शकता, त्याची फलश्रुती तुम्ही पठण करू शकता। त्यानंतर श्रीकृष्णाची आरती आणि सुलभ संक्षिप्त भागवताची आरती यामध्ये दिलेली आहे, ती तुम्हाला घ्यायची आहे। सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आरती, त्यानंतर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला श्री नारायणांची आरती बघा यामध्ये दिलेली आहे, श्री नारायणांची आरती सगळ्यात शेवटच्या पानावर, त्या तुम्हाला घ्यायची आहे। त्यानंतर तुम्हाला श्रीकृष्णाची आरती तुम्हाला घ्यायची आहे, सुलभ संक्षिप्त भागवताची आरती तुम्हाला घ्यायची आहे। तर अशा पद्धतीने तुम्हाला आरती करून घ्यायची आहे आणि ही सेवा तुम्हाला करायची आहे। तुम्हाला जेव्हा जमेल जितके तुम्हाला पाठ करणं शक्य होईल, तुम्ही एका दिवसात 1 पाठ याचा करू शकता, 2 पाठ करू शकता, किंवा तुम्ही रोज जर केलं तर तुम्ही तुम्ही 1 पाठ करा, 3 पाठ करा, 5 करा, 7 करा, 11 करा, तुमच्या इच्छेनुसार तुम्ही याचे पाठ करू शकता। जेवढे जास्तीत जास्त पाठ करणार ना तेवढा तुमचा जो काही त्रास आहे तो तुम्हाला कमी होणार आहे। त्यामुळे शक्य होईल तेवढी ही सेवा करण्याचा प्रयत्न करा। बघा, आपण अनेक पैसा खर्च करतो, आपल्या जीवनावरच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आपण अनेक पूजापाठ करतो, पण बघा ही अगदी साधी सोपी सेवा आहे जी आपण आपल्या घरी बसून करू शकतो आणि यामुळे आपले पितर संतुष्ट होऊन आपला आशीर्वाद देत असतात, आपल्या पितरांना सद्गती लाभत असते आणि त्यामुळे जो काही पितृदोषाचा त्रास आहे तो आपल्याला जाणवत नाही किंवा तो आपला कमी होत असतो। म्हणून लक्षात घ्या की हा एक रामबाण उपाय आहे आपल्या पितृदोषावर। म्हणून ज्यांना पितृदोषाचा त्रास आहे त्यांनी नक्कीच हे पारायण करण्याचा प्रयत्न करा, जेवढे जमतील तेवढे करण्याचा प्रयत्न करा। पितृदोषाचा त्रास असल्यावर आपल्याला कोणत्या अडचणीचा सामना करावा लागतो हे आपल्या सगळ्यांना माहीत असेलच आणि पितृदोष कसा ओळखावा, काय ओळखावा, त्यावर उपाय कोणते कोणते आहेत हे नक्कीच तुमच्यासोबत मी पुढच्या व्हिडिओमध्ये शेअर करेल। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच होतं, तर तुम्हाला जमतील तेवढे पाठ करण्याचा प्रयत्न करा। अशा पद्धतीने मला या ग्रंथाचं पालन करायचं आहे। ज्या दिवशी या ग्रंथाचं पालन करणार त्या दिवशी ब्रह्मचर्याचं पालन करा, त्याचबरोबर परान्न घेऊ नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मांसाहार तर आपण करतच नाही आणि चुकूनही करू नका, नाहीतर आपण केल्यास याचं आपल्याला फळ मिळत नाही। तर हे जे काही 2 ते 3 नियम आहेत ते तुम्हाला पाळायचे आहेत आणि या ग्रंथाचं पालन तुम्हाला करायचं आहे। तर चला, एक अत्यंत छोटीशी पण तितकीच महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। झालेली सेवा मी स्वयंमाचणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत किंवा विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।